8 टर्म्स आमदार असलेले आणि 80 ते 90 हजार मतांनी निवडून येणारे थोरात कसे पडले? राज ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत सवाल। विधानसभेसाठीच्या मतदार यादीतच अनेक दोष, त्याच यादीवर निवडणूक घेणं अयोग्य, बाळासाहेब थोरातांचंही वक्तव्य। मतदार याद्यांमधील चुका पुराव्यांसह निवडणूक आयोगाला दाखवल्या, मतदार याद्या आता दुरुस्त करण्याची मागणी केली, जयंत पाटलांची माहिती। लोकशाही हुकुमशाही पद्धतीने चालवणं मान्य नाही, मतचोरी आणि पक्षचोरी ही सत्तेसाठीची चोरवाट, सत्ताधाऱ्यांच्या याच सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही अडवल्या, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। सत्तेतील 3 पक्षांसाठी तुम्ही काम करता आहात का? तर मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला सवाल। सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटायला गेलेल्यांचा काही उपयोग होणार नाही, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि निवडणूक आयुक्तांच्या बैठकीवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये एका पक्षाला पाहिजे तशी प्रभाग रचना करून दिली आहे, निवडणूक आयुक्तांच्या बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाडांचा नाव न घेता एकनाथ शिंदेंवर आरोप। भाजपचे कार्यकर्ते निवडणूक याद्यांशी खेळतायत, लोकशाहीचा खेळखंडोबा सुरू आहे, मतदार याद्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टानं सुमोटो केस घ्यावी, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेतनं माहिती। सकाळी दिसलेली अनेक दुबार नावं याद्यांमधून संध्याकाळी काढण्यात आली, तर ही नावं कुणी काढली? जयंत पाटलांचा सवाल। शिवाय महाराष्ट्र निवडणूक आयोगाचं सर्व्हर दुसरं कुणीतरी चालवतंय, जयंत पाटलांचेही गंभीर आरोप। शिवाय निवडणूक आयोगाचा मीडिया सांभाळणारा देवांग दवे हा भाजपचा माणूस, त्याची चौकशी करण्याची वडेट्टीवारांची मागणी।